नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में विकास की रफ्तार तेज। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने प्रोजेक्ट्स का किया निरीक्षण, अधिकारियों को दिए सख्त निर्देश। कल्याण लोकसभा क्षेत्र में विकास कार्यों को नई ऊंचाई देने के लिए सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में कई महत्वपूर्ण परियोजनाएं तेजी से आगे बढ़ रही है। शहर की आधारभूत सुविधाओं को मजबूत करने के साथ साथ सौंदर्यीकरण, शिक्षा, स्वास्थ्य और धार्मिक स्थलों के विकास पर विशेष ध्यान दिया जा रहा है। इसी सिलसिले में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अंबरनाथ में चल रही विभिन्न विकास कार्यों का निरीक्षण किया और प्रगति की समीक्षा की। इस दौरान उन्होंने संबंधित अधिकारियों को प्रोजेक्ट्स को तेजी से पूरा करने के सख्त निर्देश दिए। शहर की ऐतिहासिक धरोहर शिव मंदिर परिसर को भव्य रूप देने के लिए 140 करोड़ रुपए की लागत से एक विशाल सुशोभीकरण परियोजना चलाई जा रही है। इस परियोजना के तहत काशी कॉरिडोर की तर्ज पर भव्य प्रवेश द्वार, नंदी प्रतिमा, सुरक्षा दीवार, वाहन पार्किंग, प्रदर्शनी केंद्र, चेक डैम, भक्त निवास और शानदार घाट का निर्माण कार्य किया जा रहा है। घाट का काम तेज गति से जारी है, जिससे भविष्य में यहां आने वाले श्रद्धालु वाराणसी की तर्ज पर दिव्य घाट आरती का अनुभव कर सकेंगे। प्राचीन कुंड का कार्य लगभग पूरा हो चुका है और भक्त निवास का निर्माण ही कार्य प्रारंभ हो गया है। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने इस परियोजना को जल्द से जल्द पूरा करने का निर्देश दिया, जिससे यह ऐतिहासिक स्थल और अधिक भव्य और आकर्षक बन सके। इसके अलावा अंबरनाथ पश्चिम में 38.71 करोड़ रुपए की लागत से एक विशाल नाट्यगृह का निर्माण हो रहा है, जो लगभग पूर्णता की ओर है। यह नाट्यगृह आगामी 1 मई को जनता को समर्पित किया जाएगा, जिससे अंबरनाथ और आसपास के लोगों को विभिन्न नाटकों और सांस्कृतिक कार्यक्रमों का आनंद लेने का अवसर मिलेगा। सांसद शिंदे के निर्माण कार्यों का जायजा लेते हुए गुणवत्ता सुनिश्चित करने के निर्देश दिए गए हैं। अंबरनाथ पश्चिम के नेताजी मार्केट क्षेत्र में 10 करोड़ रुपए की लागत से एक अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनाया जा रहा है। सांसद शिंदे ने इस परियोजना का भी निरीक्षण किया और अधिकारियों को निर्देश दिए कि निर्माण कार्य में उच्च गुणवत्ता को प्राथमिकता दी जाए। यह कॉम्प्लेक्स वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की अवधारणा पर आधारित होगा, जिसमें खिलाड़ियों को एक ही छत के नीचे विभिन्न खेलों की सुविधाएं मिलेगी। इस परियोजना के पूरा होने से क्षेत्र के युवा खिलाड़ियों को अत्याधुनिक सुविधाएं मिलेंगी और खेलों को बढ़ावा मिलेगा। शहर में शिक्षा के क्षेत्र में भी बड़े बदलाव किए जा रहे हैं। कैलाश नगर स्थित लोकल पोर्ट स्कूल क्रमांक 1 और स्वामी नगर स्कूल क्रमांक 11 की जर्जर हो चुकी इमारतों को तोड़कर एक नई, विशाल और आधुनिक स्कूल इमारत का निर्माण किया जा रहा है। यह नया भवन छात्रों को अधिक सुविधाजनक वातावरण और बेहतर शिक्षा संसाधन प्रदान करेगा। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने इस प्रोजेक्ट की समीक्षा करते हुए अधिकारियों को निर्देश दिया कि निर्माण कार्य तेजी से पूरा किया जाए, ताकि छात्रों को जल्द से जल्द नई और उन्नति सुविधाएं मिल सके। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के इस निरीक्षण दौरे के दौरान स्थानीय नागरिकों में उत्साह देखने को मिला। उन्होंने विकास कार्यों की सराहना करते हुए कहा कि इन परियोजनाओं के पूरा होने से अंबरनाथ शहर को एक नई पहचान मिलेगी और यह क्षेत्र विकास की नई ऊंचाइयों को छुएगा। आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली। आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिव मंदिराच्या बाजूला लगत। हा 8-9 एकरचा परिसर, आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट, म्हणजे त्या अगोदर नदी होती कधी काळी, ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय। तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली। त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम, जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता 90% पूर्ण होत आलेलं आहे। त्याचबरोबर एक भक्त निवास, त्याचं बांधकाम सुरू आहे। एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे। मी यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यूडी मिनिस्टर होते, नगर विकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री, त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्ट वरती होतं
मोठा निधी त्यांनी दिला, त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतोय. अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतोय. अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसं इकडचा परिसर होणार आहे, पण आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे. जसं काशी आहे, काशी कॉरिडॉर, त्या काशीच्या कॉरिडॉरवरती आपण हे अंबरनाथ शिव मंदिर कॉरिडॉर बनवतोय. त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल, भव्य एक भगवान शिव शंकराची मूर्ती असेल, एक्झिबिशन सेंटर्स असेल, इकडचा इतिहास सांगण्यासाठी ऑडिटोरियम असेल, ऑडिओ व्हिज्युअल शो असतील. त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली. त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या अंबरनाथमध्ये जागा तशा म्हणजे पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या, तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय. तर त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच आपण करू शकतो. त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत. त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली. मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह अंबरनाथला मिळाला पाहिजे. ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे. ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल, लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल. अशा अनेक अशा इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे. सर, आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय. त्याला सांगितलं त्याला नोटीस पाठवा लवकरात लवकर. कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये, कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल. हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे. या ठिकाणी STPचं काम देखील सुरू आहे. तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही, कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत. म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाइम मध्ये पूर्ण झाली पाहिजे, हे आमचा मोटिव्ह आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कधी होईल यावर्षी आणि कुठे होईल? कारण 4 ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या जागी आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ह्या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता तुम्ही ठरवू. पण नक्कीच यावर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिव्य स्वरूपामध्ये, तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे. सर, अधिवेशन काळामध्ये दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी झाली, स्नेहभोजन झालं, ऑपरेशन टायगर सुरू आहे. काय याच्यातून नवीन काही प्रवेश होतील असं वाटतं काय? ऑपरेशन टायगर बघा, कालच एक प्रवेश झाला माजी आमदारांचा. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे, कारण की लोक जी आहेत ही माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात. 2.5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदे साहेबांनी, ज्या प्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले, ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या, 2.5 वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती. आज त्यांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते गेल्या 2.5 वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये अजून येतील. पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका, त्यांना जायचं असतं. पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती एक आमचा एक ऋणानुबंध जो आहे, जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या नेत्यांबरोबर, त्यांच्या आमदारांबरोबर, खासदारांबरोबर, तो आम्ही स्थापन केलेला आहे. आमची एक मैत्री आहे, त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतंय. आज त्यांनी थोडंसं, मी नेहमी म्हणतो, आत्मपरीक्षण करा जरा, तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत. आज महाविकास आघाडीची लोक पण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत. महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जात आहेत. का जात आहेत याचं जरा. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.